श्री गुरुचरित्र अध्याय 6 कैकसी म्हणजेच रावणाची माता, जी शिवपूजनाशिवाय कधीच अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला शिवलिंग मिळाले नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने वाळूची एक लहानशी पिंड तयार केली आणि त्याला शिव मानून प्रार्थना करू लागली. ते दृश्य पाहून रावणाला कमीपणा वाटला. तो धावत तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुला वाळूची पिंड नव्हे, मी साक्षात कैलास पर्वतच आणून देतो. तो थेट कैलासाकडे गेला. आपल्या 20 बाहूंनी पर्वत हलवू लागला. त्रिभुवन हादरले. देव भयभीत झाले. पार्वती थरथर कापू लागली. तेव्हा भोळे शंकर म्हणाले, हा कोण अहंकारी व्यक्ती? हाताने कैलासावर दाब दिला. क्षणात रावण पर्वताखाली दडपला गेला. वेदनांनी विव्हरत तो ओरडला, हे नीलकंठ,